तर बदलापूरनंतर दौंडमध्ये ही घटना घडली होती। शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या दोन शिक्षकांनी 9 मुलींसोबत काय केलं होतं पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। आता दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना दोन्ही आरोपींना 7 दिवसांची फक्त पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांना कडक शिक्षा करावी अशी सुद्धा बऱ्याच जणांची मागणी आहे। आरोपी बाबूराव धुमाळ हा इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहे। आरोपी बाबूराव धुमाळ यांनी 7वी, 8वी आणि 9वी मध्ये शिकत असणाऱ्या 8 ते 9 मुलींना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करत अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। दरम्यान हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला। या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। हे दोन्हीही आरोपी शिक्षक फरार होते। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि मुख्य आरोपी बाबूराव धुमाळ याला पकडण्यासाठी पथक तयार करून आरोपीच्या मागावर पाठवले होते। पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या। 8 ते 9 विद्यार्थिनींना व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉल करून ते अतिशय अश्लील फोटो आणि त्यांच्यासोबत चॅट करत होते असं आढळून आलेलं आहे। तर यांना फक्त 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावू नका, तर यांना अतिशय कडक शिक्षा करा अशा सुद्धा मागण्या बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।